आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष विराम झालाय. इथं मात्र अजूनही तणाव आहे. दोन्ही देश एकमेकांवर फैरी झाडताना दिसत आहेत. साता समुद्रपार असलेल्या दोन्ही देशातील युद्धांचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेत. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात रविवारी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे पोस्टर तसेच इराणचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आल्याचं समोर आलंय. हा प्रकार लक्षात येताच पोलीस सतर्क झाले. त्यांनी बॅनर व झेंडे काढून टाकले. नेमका काय आहे प्रकार, चला जाणून घेऊया अधिक माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर आहे. इथल्या हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत रविवारी इराण देशाचा राष्ट्रध्वज आणि येथील 86 वर्षीय सर्वोच्च नेते खोमेनी यांचे बॅनर लावण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावल्याच्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे झेंडे आणि बॅनर हटवले. हे कोणी केले याचा शोध पोलीस तपास घेत आहेत. पोस्टर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. विषय संवेदनशील असल्यानं पोलिसांनी संयम राखत इराणी समाजाशी संवाद साधत समजूत काढली. त्यांना परवानगीशिवाय अशा प्रकारचे फ्लेक्स लावू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा कडक इशारा दिलाय. यावेळी इराणी समाजानं पोलिसांपुढे नमते घेत परवानगीशिवाय फ्लेक्स न लावण्याचं आश्वासन दिलंय. त्यानंतर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व फ्लेक्स हटवण्यात आले. इस्रायल व इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये अली खामेनींच्या समर्थनार्थ आंदोलनं, रॅली आणि घोषणाबाजी होताना दिसते. या घटनेमुळे पुण्यात सामाजिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आलेत. तर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाईची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात काही इराणी नागरिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.